क्रमांक 5च्या वतीनं मी बिज्जू प्रधाने असेल, माझे सहकारी समाधान आवळे असतील, माझे सहकारी मंदाकिनीताई तोडकरी असतील, माझे सहकारी अलकाताई भोर असतील, आज आमच्या सगळ्याच्या माध्यमातून आज आम्ही पदयात्रेला सुरुवात करण्यापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेऊन जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला संविधानाच्यामुळे जो आम्हाला सगळ्यांना अधिकार मिळाला, निवडणूक लढण्याचा अधिकार असेल, मतदारांना मतदान करण्याचा अधिकार असेल, त्या ठिकाणी आम्ही आज नतमस्तक झालो आणि बाबासाहेबांच्या चरणी आम्ही एवढीच प्रार्थना केली की आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आज आम्हाला मतदार राजा मतदार करेल आणि भविष्यामध्ये आम्ही आमच्या चौघांच्या माध्यमातून जी जनतेची सेवा करायची आहे, जनतेच्या प्रभागातील जे मूलभूत सुविधा आहेत त्याचा जो विकास करायचा आहे, ते विकास करण्याचं बल आज बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर आम्हाला मिळालं असं मला वाटतंय. आणि आज या ठिकाणी सर्वच जे प्रमुख सहकारी असतील, आमचे मार्गदर्शक असतील आणि सर्वच माझ्या माता भगिनी सगळेजण या ठिकाणी या पदयात्रेमध्ये सहभागी झाले, त्यांचेसुद्धा मी माझ्या वतीनं माझ्या पॅनलच्या वतीने आभार मानतो. राज्याच्या घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज आम्ही प्रथमतः रॅलीची सुरुवात करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचं आम्ही आज नतमस्तक होऊन दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यांच्या चरणावरती आज उभारून एक राज्यघटनेला एक महिलांना 50% आरक्षण त्यांच्या संविधानातून दिलेलं आहे आणि त्या संविधानातून 50% आरक्षणाचा फायदा आज घेऊन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणापासून नतमस्तक होऊन ह्या ठिकाणी रॅलीची आम्ही सुरुवात करतो आहे. मी स्वतः मंदाकिनी तोडकरी, बिज्जू प्रधाने, आमचे मोठे बंधू समाधानजी आवळे, आमच्या भगिनी अलकाताई भोर आणि ह्या अस्थिविहार ह्या ठिकाणची शपथ घेऊन सांगतो आम्ही. आत्ताहीपर्यंत अनेक कामं आम्ही प्रभागामध्ये केलेले आहेत. आता ही जेव्हा पुढची संधी जनतेच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे तेव्हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्या अस्थिविहारची शपथ घेऊन सांगतो. जनतेची सेवा करण्याची संधी हा जनतेने आम्हाला द्यावी एवढं ठिकाणी सांगते. आणि जो राज्यघटनेचा अधिकार आहे तो जो सगळ्यांना मतदान दिलेलं आहे तर प्रत्येकाने मतदान करावं आणि आम्हाला निवडून द्यावसाठी सांगते. त्यांच्या चरणाशी नतमस्तक झालोय. एवढंच बोलून या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मी समाधान आवळे, प्रभाग क्रमांक 5, भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहाराचं आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि एकच आम्ही शपथ घेतली की आम्ही जर या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांच्या मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी दिला, जगण्याचा हक्क दिला आणि बाबासाहेबांच्या इथं आम्ही शपथ घेतली की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला चौघाला जर निवडून दिलं आणि निवडून देणारच आहोत आपण सर्व जनता आणि बाबासाहेबांच्या संविधानातच हा देश चालतो आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला आज मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. म्हणून आपणाला मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे विचार आहेत ते घराघरामध्ये पोचवण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडून आल्यानंतर जे बाबासाहेबांचं उर्वरित काम काय ह्या भागात असेल तर आम्ही ते करण्याचा आम्ही ठाम निर्णय घेऊ. एवढंच बोलून मी रजा घेतो. जय भीम, जय भीम.